नमस्कार, कसे आहात? कसे पण असा चांगलेच राहा. तुमच्यासाठी पहिले एक वर्जन 1 घेऊन आलो होतो. आता मी तुमच्यासाठी अपडेट वर्जन घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे कुठला? शेडूंग बेलोली वारदोलीपर्यंत या रस्त्याचा. पहिला जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला तो वर्जन 1 होता. आता अपडेट वर्जन आणलेला आहे मी तुमच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, एंडपर्यंत बघा, मधीतून स्किप करू नका. आपल्या रस्त्याची परिस्थिती आणि अपडेट वर्जन कसा झाला ते पण बघा. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत. नम्र विनंती आहे, पूर्ण बघा.
येऊ दे येऊ दे. रेल्वेचा रस्ता आहे, रेल्वेच्या बोगद्याखालचा. त्या पाणी वाहून जाण्याचा नाला आहे, आज समजत नाही. बघा पूर्ण रस्त्यावरून पाणी. रस्ते टिकतील का? तर मंडळी, अपडेट व्हर्जन बघितलं असेल ना तुम्ही रस्त्याचा. शेडूंग, सांगडे, बेलवली, वारदोली या रस्त्याचा अपडेट व्हर्जन बघितलं असेल ना. कसा वाटला रस्ता? मी आता तुम्हाला एक तुलना करतो. रस्ता म्हणजे इथली सर्वसामान्य जनता, आणि तो बाजूला जो नाला आहे, नाला जो तुंबलेला आहे, तो आलशीसारखा त्याचं काम करत नाही, तुंबून बसलेला आहे. त्याची तुलना मी राजकारणी, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, जो अधिकारी असेल त्याच्या मागे इथलं सर्व पाहणी करणारा, त्यांची तुलना मी त्याशी करतो. काय होईल ते होईल, मला काय फरक पडत नाही. नाला कोण? अधिकारी, ठेकेदार, पुढारी. आणि रस्ता कोण? इथली सर्वसामान्य जनता. आणि पाण्याची पाण्याची तुलना मी म्हणजे समस्या, ज्या इथल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत ना, त्यांच्याशी तुलना करतो. समस्या म्हणजे पाणी वाहून नेण्याचं काम कोणचं आहे? त्या नाल्याचं आहे. मग तो नालाच जर काही कार्य करत नसेल, त्याचा नाला चॉकअप झाले असेल, नालाच आळशीसारखा तुंबून बसलेला असेल, तर त्या समस्या राहतील कुठं? जनतेच्या समस्या त्यांच्याच डोक्यावर. म्हणजे पाणी कुठं राहील? तो वाहून जाणारा नाल्यातून पाणी रस्त्यावर, म्हणजे रस्त्यावरून तो पाणी वाहल. ही परिस्थिती या जनतेची आणि इथल्या अधिकाऱ्यांची, ठेकेदारांची, पुढाऱ्यांची, आणि तशीच परिस्थिती या रस्त्याची आणि या नाल्याची. तर बोलण्याचं एकच मागचं कारण, रस्ता खराब का झाला? वाईस सिटीचं काम चालू आहे. याच्या अगोदर आमचा रस्ता जेव्हा वाईस सिटीचं काम चालू झाला, त्याच्या अगोदर आमचा रस्ता खराब होत नव्हता. झाला तर चुकून खड्डे असायचे, आणि सर्व लोक नाव ठेवायचे का तुमचा रस्ता या भागातील भारी. आजचे दिन आएंगे, पण आमचे दिवस आजचे होते. तिथून आजचे दिन आएंगे नाही, आमचे खराब दिवस आले. तेव्हापासून रस्त्याचा काम बिघडला. का? तर सर्व लोडिंगच्या गाड्या इथून जात होत्या पर्यायी मार्ग म्हणून. त्याच्यानंतर वाईस सिटीचा स्वतःचा रस्ता झाला, पण त्या रस्त्यावरून जायला टोल लागतो हायवेचा.
तर जे कॉन्ट्रॅक्ट लोक असतील, ज्यांचे लोडिंगच्या हेवी गाड्या असतील, त्या मालकांना रोड टॅक्स भरायला टोल लागायचा ना, टोल भरायला नको. त्यांना काय हा मार्ग आहे, इथून जातात गाड्या, इथून सर्व लोडिंगच्या गाड्या नेत होते. हा मेन कारण आहे त्याचा. लोडिंगच्या गाड्या गेल्यामुळे रस्ता खराब झाला. दुसरा कारण नाला तुंबल्यामुळे पाणी नाल्यातून गेला नाही, तो आला रस्त्यावर. लोकांच्या समस्या लोकांजवळ, रस्त्यावरून पाणी वाहत राहिला आणि त्याच्यामुळे रस्त्याची अजून बिकट परिस्थिती झाली. आणि तिसरं कारण म्हणजे इथली सर्वसामान्य जनता. जे कोंबडीच्या दुकानात बघा आपण बघतो, कोंबडी कशी अशी एकदम लुली पांगल्यासारखी अशी पँगली असते, ती कशी मॅक मॅक करते, तशी इथली सर्वसामान्य लोक फक्त मागून, अरे रस्ता खराब आहे रे, काय परिस्थिती करून ठेवले, असा तसा या असा, म्हणजे मागून गुणगुण करीत राहतील त्या कोंबडींच्या सारख्यांची पॅक परिस्थिती. मेन कारणीभूत म्हणजे इथली सर्वसामान्य जनता बोलत नाही, उठाव करत नाही, सर्व एकत्र येऊन आवाज उठवत नाही. आम्ही उठवायला उठू, पण दिसतंय कोण? अरे आपलीच पोरं पुढं करतात, दुसरा कोण नाही. जाऊ दे, बोलत नाही. माझा कोणाशी वैयक्तिक वाद नाही आणि नव्हता. तुम्ही वैयक्तिक अंगावर घेऊ नका, कारण की आम्ही समस्या कोणच्याकडून, आमच्या अपेक्षा फक्त एकच आहे, आम्ही ज्यांना नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी या पूर्ण कराव्या. दुसऱ्या कोणच्याकडे आम्ही जाणार? म्हणून आम्हाला वाईट वाटतं का आम्ही ज्यांना नेतृत्व दिलं ते यासाठी काहीच करू शकत नाही. तुमच्या पाठी पब्लिक आहे, तुम्हाला निवडून देऊ शकते. मग याचा अर्थ पब्लिक तुम्हाला निवडून देऊ शकते, तर एखादं चांगल्या कार्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या ना, आवाज उठवा ना. का नाही पब्लिक तुमच्या पाठी येणार? मग तुम्हाला करायचं नाही, काहीतरी असेल. आता मी बोलतोय, असे अनेक जण बोलतात, इकडून ऐकतात ते राजकारणी, इकडून सोडतात. ही त्यांची पद्धत आहे का? इकडून ऐकायचा, इकडून सोडायचा. बोलतंय बोलू दे, आपण शांत राहायचा ना, आपल्या पोल्या कशा भाजून घ्यायच्या हे सर्व त्यांना माहिती आहे. ही त्यांची पद्धत आहे, आपल्या पोल्या भाजायचा, आपण शांत राहायचा, बोलतंय बोलू दे, काही नाही बोलायचा, ही पद्धत आहे. या अशा कारणांमुळे आपले वाईट दिवस चालू झालेले आहेत. रस्त्याचे खूपच हाल चालू आहेत. पाण्याचा प्रवाहावर रस्त्यावरून बघितला तुम्ही काय परिस्थिती आहे, नाला तुंबून राहिलाय. माझं एकच म्हणणं आहे, काम कराल तर ते नाले वगैरे व्यवस्थित करा. पहिली पाणी, रस्ता बांधा. तुम्ही बोलता का दिवाळीपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता बांधा, पण रस्ता खराब होणार नाही याची पण काळजी घ्या. मेन पाणी, जो पाणी आहे त्या नाल्यातून गेला पाहिजे. व्यवस्थित नाले काढा तुम्ही बाजूशी, आणि तो पाणी रस्त्यावर राहणार नाही असं रस्ते बनवा तुम्ही. त्याच्यामुळे रस्ता जास्त प्रमाणात खराब होतं. एकदम नदीसारखे वाहायला लागलेत ते नाले, पॅक रस्ते व्हायला लागलेत. जास्त बोलत नाही, माझी भनकस तुम्हाला काय आवडत असेल नसेल, पण तुम्ही व्हिडिओ बघितले असेल त्यासाठी धन्यवाद. आणि माझी व्हिडिओ तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून जरी बघितले असेल, मस्ती मज्जा एन्जॉय म्हणून जरी बघितले असेल, तरी पण तुमचे धन्यवाद. कारण की तुम्हाला बोललो काय नाही बोललो काय, जनता झोपूनच राहणार. जनता झोपलेली आहे म्हणून इथले राजकारणी वगैरे सगळे फायदा घेतात, दुसरा काय नाही. व्हिडिओ करतो इथेच बंद. रस्ता खराब होण्यामागची राजकारण्यांची नाल्याशी तुलना केली, रस्त्याशी जनतेशी तुलना केली आणि पाण्याची समस्यांची तुलना केली, हे नीट लक्षात द्या. काय परिस्थिती आहे. व्हिडिओ करतो इथेच थांबवतो. तुमचा खूप खूप आभारी आहे. चला, असेच वाईट दिवस निघून जाऊ दे, बस बाकी काय बोलत नाही. इथले वाईट दिवस निघून जाऊ दे, चांगले रस्ता होऊ दे. जनतेच्या त्या समस्या आहेत खड्ड्यांच्यातून जाण्याची, ती समस्या नाहीशी होऊ दे देवाच्या आशीर्वादाने, हीच अपेक्षा करतो. बाकी काय नाही. आराम घेतो राजा.